निसर्ग शाळेमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या निसर्ग शाळेमध्ये अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे प्राध्यापक भगवंत क्षीरसागर सर, जे की सेवानिवृत्त प्रदीर्घ सेवेनंतर झालेले आहेत आणि खूप गाढे अभ्यासक, व्यासंगी व्याकरणकार आणि साहित्यातील अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखल्या जाते. ज्यांचा हेनरी डेव्हिड थोरो या जागतिक कीर्तीच्या निसर्गप्रेमी तज्ज्ञावरती खूप मोठा अभ्यास आहे. खूप बारकाईनं त्यांची निरीक्षणं सरांनी मांडलेली आहेत. त्यांच्या वॉर्डनच्या काठी विहार दुर्गा भागवत यांनी या पुस्तकाचं अनुवादन केलं. तर हेनरी डेव्हिड थोरो यांच्या दुसऱ्या पुस्तकाचं केपकॉडचं अनुवाद हा भगवंत क्षीरसागर सरांनी केलेला आहे. निसर्गावर आधारित अत्यंत महत्वाची विचारसरणी असलेलं ही दोन पुस्तकं खरे तर या विश्वाला दिलेली हेनरी डेव्हिड थोरोनं एक विचारसरणी आहे, एक देणगी आहे. आणि असं खूप उच्च लेवलचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहे, ते बाळगोपाळांना ऐकणार आहे. मित्रांनो, आपण निसर्गावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीची सत्र घेतो. त्यामध्ये जी मुलं कृतिशील आहेत, जी मुलं सृजनशील आहेत, अशा मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या या निसर्ग शाळेच्या माध्यमातून होत आहे. काहीच दिवसावरती गणपती उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि आपण गणपती उत्सवामध्ये राम सुतार यांच्या नावे मातीचा गणपती जी कन्सेप्ट आहे, झाडाचा गणपती जी कन्सेप्ट आहे, ती संकल्पना आपण राबवतो आणि खूप मुले, शेकडो मुले झाडाचा गणपती बसवतात आणि गणपतीचे झाड म्हणून ते लावतात. अनेक गणपतीच्या झाडांना फळं फुलं मागच्या 7 वर्षापासून लागलेल्या झाडांना आज लागलेली आहेत. ही निसर्ग शाळेची एकूणच अभियानाची फार मोठी देणगी आहे. तर मी या सत्राची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम अमरावतीवरून अत्यंत कमी वयामध्ये ज्या मुलीनं रोपवाटिका तयार केली, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया लावल्या आणि या रोपवाटिकेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये ती वृक्ष लागवड करणार आहे, ही रोपे लावणार आहे. तिच्या मनातल्या भावना, तिने केलेली रोपवाटिका आणि तिची जी काही इच्छा आहे, ती इच्छा आपण तिच्याच तोंडून ऐकून घेणार आहोत. अमरावतीवरून नूतन धामोळे या विद्यार्थिनीकडून. बघा, ही छोटी छोटी मुलं जी आहेत, कृती करतायत. या कृतीला आपण जर प्रोत्साहन दिलं तर तिचं कसं वटवृक्षात रूपांतर होतं याचं हे प्रतीक आहे. 7-8 वर्षापूर्वी घरच्या घरी रोपवाटिका, घरोघरी रोपवाटिका सुरू झाल्या आणि आता या घरोघरी रोपवाटिका, घरच्या घरी रोपवाटिका शासनाच्याही माध्यमातून हरघर नर्सरी, घरघर नर्सरी म्हणून सगळ्या मराठवाडाभर, महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, म्हणजे अगदी 3 वर्षापूर्वी दुबईत सुद्धा घरच्या घरी रोपवाटिका आपल्या काही मुलांनी केल्या. ही एक फार मोठी देणगी आपण या माध्यमातून, अभियानाच्या माध्यमातून समजतो. मी नूतन धामोळे या विद्यार्थिनीला सूचित करतो की तिनं रोपवाटिकेबद्दल माहिती द्यावी. अमरावतीवरून नूतन. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव नूतन नंद धामोळे. मी वर्ग 8वी क मध्ये शिकते. आईचे नाव सारिका, बहीण परी, बाबाचे नाव ज्ञानदेव, मुक्काम पोस्ट रेगावरेचा, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. मला लहानपणापासूनच आवड आहे वृक्षारोपणाची. ही आवड माझ्यामध्ये आई वडिलांमुळेच निर्माण झाली. माझं स्वप्न होतं मी एक रोपवाटिका तयार करेल म्हणून. वृक्षारोपणाची आवड असल्या कारणाने मी विकत न घेता मी स्वतःच घरी तयार केले. एक सुंदर रोपवाटिका तयार केली. यामध्ये मला माझ्या आई वडिलांनी सहकार्य दिले. सर्वप्रथम मी वेस्टेड पॉलिथिन घेऊन त्यामध्ये काळी माती आणि शेणखत मिक्स करून पॉलिथिन मध्ये भरले व थोडे पाणी टाकले. नंतर त्यामध्ये मी
सर्व प्रकारच्या बिया लावल्या, जसे सीताफळ, आंबा, चिंच, अनेक प्रकारचे असे झाडे लावलेत. म्हणजे बिया टाकून लावलेत. त्या सर्व प्रकारच्या बिया गोळा करून पॉलिथिन मध्ये एक एक बी टाकून त्यावर थोडी माती टाकून रोप प्रक्रियेसाठी तयार केले. त्याची रोज पाणी टाकून काळजी घेतली व 10 ते 15 दिवसांनी सर्व बियांची कोंबे दिसू लागली. त्याची ग्रोथ बघून मला आनंद झाला होता. काही दिवसांनी रोपे लागवडीसाठी तयार झाली. अशा प्रकारे माझी 500 रोपांची रोपवाटिका मी तयार केली. धन्यवाद. बेटा तुझी रोपवाटिका दाखवता येईल का आता मोबाईलला? चालेल. ओके, दाखव. पाय छोटी छोटी मुलं कृती करतात. आपल्या परसबागेत, आपल्या बाजूच्या रिकाम्या जागेमध्ये अशा प्रकारची रोपं तयार करणं वा छान. हे बघा, तर हे उरलेली रोपे आहेत. हे उरलेली रोपे आहेत. ओके, बाकी आम्ही रोपवाटिकेमध्ये तयार केलेले लावून टाकले. ओके, ओके, ओके. ही उरलेली रोपे आणि रोपवाटिकेमध्ये तयार केलेली पलीकडची वेस्टेज, म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ काम आपण करू शकतो. घरातल्या ज्या किराणामध्ये आलेल्या पन्न्या आहेत, डब्बे आहेत, किती छान रोपवाटिका केली. रोप सुद्धा उगून आलेत. तुला या रोपवाटिकेवर एखादी कविता वगैरे नाही का सुचली? नूतन, तुला लिहायला नाही का सुचलं? या रोपवाटिकेवर लिहायला सुचलं नाही का काही? नेक्स्ट टाइम करेल सर. ओके, नेक्स्ट टाइम. 1 महिन्यामध्ये तुला काय काय वाटतं या रोपवाटिकेबद्दल, हे तू लिहून ठेवायचंस आणि व्यक्त व्हायचं. तुला वाटलं तर कविता लिही, वाटलंच तर कल्पना करून कथा लिही रोपवाटिकेबद्दल. पुढच्या 10 वर्षाने या रोपांचं काय होईल अशी कल्पना करून कथा लिही. मला मुद्दाम होऊन या ठिकाणी तुझ्या आईला सुद्धा बोलवायचंय. तुझी आई सुद्धा या रोपवाटिकेबद्दल सांगेल की त्यांना काय वाटतं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मला रोप म्हणजे वृक्ष लागवडीची आधीपासूनच खूप आवड आहे. हा, आणि मी ती माझ्या मुलींना पण लहानपणापासून म्हणजे आवड निर्माण केली त्यांच्यामध्ये. तर अच्छा. म्हटलं विकत रोप आणून लावल्यापेक्षा आपण घरीच त्यांना जेव्हा सुट्टी असते शाळेमध्ये किंवा मग खेळाचा वेळ असते त्यांचा, ते खेळतात पण आणि ते खेळता खेळता त्यांच्यापासून मी रोपे तयार करून घेते. जे आपले प्लॅस्टिकचे ग्लास असतात कार्यक्रमामध्ये आपण युज करतो, ते ग्लास फेकून न देता ते ग्लास उपयोगात कसे आणायचे, तर त्यामध्ये माती टाकून जे बिया असतात. आता फळं सर्वजण खातात पण फळं खाऊन ते फेकून देतात. तर ते फेकून न देता मग ते बिया जमा करायच्या. त्या बियांपासून आपण असं रोप तयार करू शकतो. त्यांना तशी माहिती देऊन मग त्यांच्यापासून ते रोपे तयार करून घेत असते. वा, आणि अच्छा. आज सकाळी आपल्या जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये दहीगावला एक छोटासा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये त्या मुलांना पण वृक्ष लागवडीची आवड निर्माण झाली पाहिजे त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांना पण रोपं कशी तयार करायची घरच्या घरी, कोणती रोपे लावायची, म्हणजे त्यांना ते माहिती दिली मी थोडक्यात. ओके, ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या अशा प्रकारे शाळेमधल्या माझा उपक्रम मुलांना चालू सुद्धा, आहे. ओके, हा हा शाळेतल्या मुलांना सुद्धा रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रेरणा दिली. कशा त्यांना पद्धतीनं हा रोपवाटिका तयार करायची आणि त्या रोपांचं काय करायचं याच्याबद्दल माहिती दिली. खूप धन्यवाद. तुमच्यासारखे पालक जर असतील तर मुलं सुद्धा निसर्गावर खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. खरंच ही काळाची खूप मोठी गरज आहे. गरज आहे. मी तुम्हाला एकदा विनंती करेन की आपली मीटिंग आज लाईव्ह नाहीये,
तिची रेकॉर्डिंग सुरू आहे. तर 10 मिनिट फक्त वेळ राहिलेला आहे. 10 मिनिटाच्या नंतर मीटिंग बंद झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सर्वांनी जॉईन व्हा. तर नूतनच्या रोपवाटिकेनंतर आपण प्रत्येक सत्रामध्ये एका पुस्तकावरती परिचय विद्यार्थ्यांना द्यायला लावतो. म्हणजे मुलांनी निसर्गावर आधारित एक पुस्तक वाचायचं, त्या पुस्तकामध्ये काय काय आहे त्या पुस्तकाचा परिचय द्यायचा, म्हणजे सगळ्यांना ते वाचण्यासाठी महत्वाचं ठरेल. याच पद्धतीनं आजच्या सत्रामध्ये राष्ट्रीय प्रतीक मोर CCRTनं प्रकाशित केलेलं हे अत्यंत महत्वाचं पुस्तक, या पुस्तकाचा परिचय करून देईल अवनी. सर्वांना नमस्कार. माझे नाव अवनी. मी हिंगोली येथे राहते आणि इयत्ता 8वी मध्ये शिकते. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे राष्ट्रीय प्रतीक मोर. हे त्याचे पृष्ठभाग. 50वे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र यांनी 8 पुस्तके प्रकाशित केली होती. त्या पुस्तकांची नावे पुढील प्रमाणे: राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रगीत, राष्ट्र कॅलेंडर, राष्ट्रीय पशु, राष्ट्रीय पक्षी आणि राष्ट्रीय पुष्प अशी ही पुस्तके आहेत. या पुस्तकांमध्ये मोराविषयी माहिती दिली आहे. एका पेजवर हिंदीत माहिती आहे आणि लगेच दुसऱ्या पेजवर त्याचे इंग्लिश मधून अनुवाद सुद्धा केलेला आहे. संस्कृत मध्ये मोराला मयूर म्हणतात, कन्नड मध्ये नविलू म्हणतात, तमिळ आणि मलयालम मध्ये माईल म्हणतात आणि हिंदी, उर्दू, पंजाबी आणि मराठी मध्ये मोर म्हणतात. मोराच्या शेपटीला 150 पिस असतात, जे की 1 मीटर लांब असतात. मोर खूप बुद्धिमान पक्षी असते. त्याला मित्र, दुश्मन यामधला फरक सहज कळतो. ऋग्वेदात असे सांगितले आहे की युद्ध देवता इंद्राने घोड्याचे केस मोराच्या पिसांसारखे केले आणि त्याच्या शेपटी मोरासारख्या बनवल्या. ब्राह्मण ग्रंथामध्ये मोराचे वर्णन स्वर्गातील एक सुंदर पक्षी म्हणून केलेले आहे. अशी कितीतरी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. कोणत्या चित्रकाराने मोराचे चित्र काढले, ते कसे काढले, ते कधी काढले, त्याचा अर्थ काय, हे सुद्धा सांगितलेले आहे. हे पुस्तक खूप छान आहे. हे तुम्ही नक्की वाचा. खूप सारी माहिती मोराबद्दल या पुस्तकामध्ये दिलेली आहे. या पुस्तकाचे नाव आहे राष्ट्रीय प्रतीक मोर. धन्यवाद. धन्यवाद अवनी. राष्ट्रीय प्रतीक मोर CCRTनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही मागवून घ्या आणि या पुस्तकाचं वाचन करा. मोरावर आधारित कोणतंही एखादं पुस्तक बोलवा. Amazon वरती वेगवेगळ्या निसर्गप्रेमींची वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. मी आता तुम्हाला यादी टाकणार आहे, त्या यादीतलं कोणतंही पुस्तक बोलवा. वर्षभरामध्ये 2-4 पुस्तकं वाचून ठेवा. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा संधी देईल, कारण वाचणाऱ्या मुलांना संधी हवी. ते हळूहळू पुन्हा पुन्हा वाचत जातील आणि निसर्गविषयक त्यांच्या जाणीवा नेणीवा प्रगल्भ होतील. हा हेतू त्या पाठीमागचा आहे. यानंतर मी कोकिळा डहाके मॅडम यांना अशी विनंती करतो की ज्या डहाके मॅडम ओझर, हे तुम्ही नाव ऐकलं असेल, अष्टविनायकापैकी एक विनायक असलेलं गाव, ज्या गावामध्ये विमान तयार केले जातात आणि विमानाचं खूप मोठं क्षेत्र ओझरला आहे. याच ठिकाणी खूप शाळा आहेत. त्या एका शाळेतल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या आणि आता सध्या आपल्या मुलाकडे पुण्याला राहतात. ओझर बाजूलाच शिवनेरी, खूप सुंदर असा परिसर. या परिसरामध्ये निसर्गविषयक अत्यंत आवड असलेल्या, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निसर्गविषयक आवड रुजवणाऱ्या कोकिळा डहाके मॅडम आपल्या समूहामध्ये अनेक दिवसापासून आहेत. आज मला खूप आनंद होतो की आमचे स्काउट गाईडचे आयुक्त KL पवार सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पवार सर, KL पवार सर, हॅलो, पवार सर आहेत का? हा, येस सर आहे. स्वागत आहे तुमचं. असेच 5 वाजता जॉईन होत जा
आणि आपल्या Yes. सर्व स्काउट गाईडचे जे काही स्काउटर आहेत यांना सुद्धा सहभागी करा. तुमचं काम खूप महत्वाचं आहे आणि तुमच्यावर लॉर्ड बेटन पॉवेल चे संस्कार झालेले आहेत. हे संस्कार विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. आमचे आदर्श तुम्ही आहात. आम्हाला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलेलं आहे. जगायचं कसं निसर्गात, तर हे निसर्गातलं जगणं खूप महत्वाचं असतं. आपले स्वागत आहे. आपण सातत्यानं सहभागी होऊन आपल्या जिल्ह्यातील, सध्या तुम्ही जालन्याला आहात की कुठं असं? जालन्याला आहे, जालना. जालन्यालाच आहेत. आपल्या परिसरातील Yes, sir. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना सहभागी करा. यानंतर कोकिळा मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. कोकिळा मॅडम. नमस्कार. निसर्ग शाळेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना नमस्कार. मी श्रीमती कोकिळा ढाके. एक दुरुस्ती करते सर. तुम्ही जे ओझर सांगितलं ते ओझर आणि मी जिथे होते ते ओझर वेगळं आहे. अच्छा. हे नाशिक जिल्ह्यामध्ये पण आमचं ओझर टाउनशिप मध्ये सुद्धा खूप सारी झाडं आहेत आणि दरवर्षी त्या कॉलनीला एक वृक्ष संवर्धन केल्याबद्दल पारितोषिक मिळतं. खूप मोठा एरिया आणि खूप सारी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत. तर ते ओझर टाउनशिप वेगळं आणि हे गणपतीचं ओझर जे आहे ते वेगळं आहे. निसर्गाची गुपित आणि महानता ज्यांच्या शब्दातून उलगडत होती, त्या शाळेची पायरी न चढलेल्या, अक्षर ओळख नसलेल्या, पण ज्यांच्या शेकडोंनी कविता आहेत निसर्गाविषयी आणि अनेक विषयांविषयी, अशा महान बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करते. श्रोते हो, आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेलं महान व्यक्तिमत्व सुद्धा निसर्गप्रेमी आहे. अभ्यासू, तज्ज्ञ, कवी, लेखक, अनुवादक म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक माननीय भगवान क्षीरसागर सर. सर नमस्कार. मुलांना, आपल्या जगताप सरांनी तुम्हा मुलांना म्हणजे भावी पिढीला सुखा समाधानाने जगता यावं यासाठी निसर्ग शिक्षण देण्याचा वसा घेतला. तसाच आदिम सृष्टीशी आणि निसर्गाशी समरस झालेले अमेरिकेतील हेनरी डेव्हिड थोरो या गद्य कवींनी 19व्या शतकाच्या मध्यामध्ये वसा घेतलेला. अर्थपूर्ण जगण्याच्या आड संस्कृती सुधारणांचे संकेत कसे येतात याची त्यांना प्रचिती आली आणि त्यांनी वॉल्डन ऑर लाईफ इन द वुड्स हा ग्रंथ 1854 मध्ये लिहिला. आणि सरांनी आता सांगितलं की 1965 मध्ये थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी त्या पुस्तकाचा अनुवाद केलाय, वॉल्डन काठी विचार विहार या पुस्तकामध्ये. मनुष्य हा निसर्गाचा अविभाज्य घटक असून ही जाणीव जर माणसामध्ये सतत तेवत राहिली तर तो आपल्या सुप्त गुणांचा, अव्यक्त क्षमतांचा आणि चारित्र्याचा विकास करू शकतो. हे सर्व करण्यासाठी माणसाला निवांतपणा, फुरसत आणि विवेक बुद्धीची गरज आहे. हे थोरांचं तत्व अशा थोर लेखकाचा अभ्यास करून त्यांच्या केपकॉड या पुस्तकाचा अनुवाद आपल्या सर्वांसाठी मराठी भाषेत केलाय क्षीरसागर सरांनी. सरांनी नांदेडच्या महाविद्यालयामध्ये 35 वर्ष अध्यापन केलंय, अनेक विद्यार्थी घडवले, पदवी आणि पदव्युत्तर म्हणजेच ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आपण म्हणतो. तर अशा विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलं आहे. मध्यान्ह, बीजमंत्राची कविता ही पुस्तकं सुद्धा सरांनी लिहिलेली आहेत. राज्य शासनाची जी पाठ्यपुस्तकं असतात, मुलांना तुम्हाला आता ते अभ्यासाला असतात, ती पुस्तकं त्यांचं संपादन करण्याची संधी सुद्धा सरांना मिळालेली आहे. सर अनुवादक आहे हे मी आधीच सांगितलंय. कहाणी एका लोकविलक्षणाची, केपकॉड, पंजाबी विश्वकथा अशी अनेक अनुवादित पुस्तकं सरांची आहेत. सर आणि निसर्ग या विषयावर मगाशी मी सांगत होते की आज आपल्याला सर हेनरी डेव्हिड थोरो आणि निसर्ग या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत.
आणि संवाद साधणार आहेत. आपल्या शंकांचं निरसन सुद्धा करणार आहेत. आपल्या सर्वांना सरांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळणार आहे. निसर्ग तज्ञ अशा क्षीरसागर सरांच्या मार्गदर्शनातून आणि निसर्ग शाळेच्या संस्कारातून उद्या बहिणाबाई घडतील अशी मला आशा वाटते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मी क्षीरसागर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं. सर आवाज सुरू करू का? हो सर, हो सर. नाही बोला ना, जाते आवाज. हे जोडलं नाही. हा आहे हॅलो? आवाज यायलाय सर, यायला आवाज. यायला ना? हो बर, हो सुरू करतो. हो हो सर. नमस्कार सर्वांना, बालमित्रांना, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सहभागी मित्रांना. मला या निसर्ग शाळा उपक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दल सुरुवातीलाच मी आयोजकांचे आभार मानतो. मित्रांनो, निसर्गाची शाळा हा उपक्रम माझे मित्र श्री अण्णा जगताप हे गेल्या 4-5 वर्षापासून दर शनिवारी चालवतो. या उपक्रमात त्यांच्या संपर्कातील शाळकरी विद्यार्थी व मित्र सहभाग नोंदवतात. कोणी एखाद्या आवडत्या उद्बोधक पुस्तकाचा परिचय करून देतो, तर कुणी आपल्या परिसरातील मित्र परिवाराच्या सहकार्यानं झाडे लावतात. एखादा निमंत्रित पाहुणा बोलावतात जो निसर्गाबद्दल माहिती देतो. मला या उपक्रमात भाग घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आग्रह झाला आहे. मलाच माझ्या अडचणीमुळे वेळेवर या उपक्रमात सहभागी होता आले नाही. या उपक्रमात भालचंद्र नेमाडे, मारुती चितमपल्ली, गणेश देवी, अतुल देऊळगावकर, विना गवानकर, वसंत आबाजी डहाके यासारख्या रथी महारथींनी सहभाग नोंदवलेला आहे. तुलनेनं मी फार लहान पडतो, तरी पण तुम्हा सर्व मित्रांच्या प्रेमापोटी मी आवाज साधत आहे. पुत्र असा दिला आहे. प्रारंभी प्रास्ताविक करतो, नंतर मी थोरो या विषयावर बोलतो. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, निसर्ग हा आपल्या अवतीभोवती सर्वत्र आहे. किंबहुना आपण स्वतःच निसर्गाचे अपत्य आहोत, पण आपल्याला त्याची आणि आपण त्याची दखलही घेत नाही. उलट त्याच्यावर अन्यायच करतो. प्रचंड प्रमाणावर झाडतोड होते, टेकड्या भुईसपाट केल्या जातात, पृथ्वीच्या पोटातील पाणी खेचलं जातं, उपसून वाया घालवलं जातं. पण या सुंदरेसाठी आपण मात्र काहीच करत नाही. उलट सोने, हिरे, कोळसा, लोखंड ही खनिज संपत्ती आणि आपण रस्त्यांच्या साठी शेकडो किलोमीटर बोगदे तयार करतो, खोल खाणी खोदतो, त्यासाठी हजारो हेक्टर जमीन, जंगल तोडतो. तिथल्या पशु, पक्षी व अन्य जीव
यांचा अधिवास नेस्तनाबूत करतो, त्यांचं जीणं हराम करून टाकतो. त्याचं दुष्परिणाम तुम्हाला आम्हालाच नाही तर सृष्टी या पृथ्वीवरील जीवसृष्टीला भोगावे लागतात. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी व पृथ्वीवरचं तापमान वाढ यांचे दुष्परिणाम आपण दरवर्षीच भोगत आहोत. भूस्खलन, भूकंप या तर पावसाळ्यात दरवर्षीच हमखास अनुभव देतात. त्यात प्रचंड प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी होते, पण त्यातून आपण शिकत मात्र काही नाही. त्यात हजारो माणसं प्राणास मुकतात. हे सगळं कोण करतं तर माणूस, हे त्याचं उत्तर आहे. विद्यमान पिढी तर अशी वागत आहे की जणू आपली पिढी ही या पृथ्वीवरची शेवटची पिढी आहे, असं एका तज्ज्ञानं म्हटलेलं आहे. हे होऊ नये असं आपणास वाटत असेल तर आपण जनजागरण केलं पाहिजे आणि पृथ्वीची ही जी काही जीवसृष्टी आहे, वनसृष्टी आहे, ती अधिकाधिक भरघोस रूपामध्ये वाढवली पाहिजे, झाडं लावली पाहिजे आणि आपला परिसर सुंदर केला पाहिजे. मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. त्यांनी उत्तराखंड हे काम लोकांना झाडाचं महत्व पटवून देऊन चिपको आंदोलन छेडलं होतं. लोक झाडं तोडायला आले की हजारो लोक झाडांना मिठ्या मारत आणि झाडं वाचवत. अलीकडे तुम्हाला माहित आहे, ग्रेटा थुनबर्ग हिचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ती अशीच एक तुमच्याच वयाची म्हणजे बालमित्रांच्या वयाची 15 वर्षाची स्वीडिश पर्यावरणीय ऍक्टिव्हिस्ट आहे. ती बहादूर मुलगी संसदेसमोर दर शुक्रवारी धरणं धरत असे आणि ग्रेटा थुनबर्ग या लहान वयाच्या 15व्या वर्षी जगभरातल्या आम नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. तुम्ही पैशासाठी आमची बालपण उद्ध्वस्त करतात, स्वप्न धुळीस मिळवतात. हाऊ डेअर यू, हे तिचं भाषण जगप्रसिद्ध आहे. हे तिनं युनोच्या एका पर्यावरण विषयक समितीमध्ये सभासदांना ऐकवलं होतं. त्यामुळे जगभरच्या शाळकरी मुलांना प्रेरणा मिळाली आणि ते तिच्या लढ्यात सहभागी झाले, सामील झाले. फ्रायडे फॉर फ्युचर ही चळवळ तिनं जगभर पसरवली. आजही ती पसरवित आहे. आज ती 23 वर्षाची आहे, पण आपलं जीवित कार्य तिनं आहे. तिचा लढा चालू. तिच्यावर अतुल देऊळगावकर हे आमचे लातूरचे मित्र यांनी पुस्तक लिहिलं आहे. मित्रांनो, ते पुस्तक मिळवून तुम्ही जरूर वाचा. तर बालमित्रांनो, थोडक्यात सांगायचं झाडं तर झाडांचं पर्यायानं निसर्गाचं महत्व अनन्यसाधारण आहे. तुम्ही झाडं लावता, स्वतःची नर्सरी वाढवता, झाडं मित्रांना भेट म्हणून देता. हे काम फार आवश्यक काम आहे. त्याचं महत्व आज तुमच्या लक्षात येणार नाही, पण जे निसर्गप्रेमी लोक आहेत ते या गोष्टीचं महत्व जाणतात. त्याबद्दल मी बालमित्रांनो तुमचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, निसर्गपुत्र हेनरी डेव्हिड थोरो यांचा आपल्या मराठी साहित्यातील अनेकांनी गौरवपूर्ण शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यात व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली यांनी आपल्या साहित्यामध्ये जागोजागी मोठ्या आपुलकीनं आणि गौरवानं त्यांचा उल्लेख केलेला आहे.
निसर्गपुत्र यांनी आपला संपूर्ण प्रवासात घालवला. हा अमेरिकेतला थोरो नावाचा एक मोठा तत्वचिंतक, निसर्गवादी, निबंधकार व पर्यावरणाचा जनक होऊन गेला. त्याला 200 वर्षहून अधिक वर्ष झाली तो एक अवलियासारखं जीवन जगला. त्याचा जन्म 12 जुलै 1817 साली झाला. त्याच्या वडिलांचं नाव जॉन व आईचं नाव सिंथिया होतं. हे कुटुंब कॉन्कर्ड या गावी राहत होतं. तसं हे कुटुंब मोठं होतं, पण सगळेच कुटुंबातील सदस्य अतिशय उद्योगी होते. या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील, आजी मिनोटबाई, ती गेल्यानंतर मावशी लुईसा, 2 आत्या मारिया व जेन, 2 बहिणी हेलन आणि सोफिया व भाऊ जॉन, असे या कुटुंबाचे सदस्य होते. निर्वाहासाठी हे कुटुंब पेन्सिलीचा एक कारखाना चालवित होत. एकूण सगळे सदस्य तसे उद्योगी होते. थोरो हा अतिशय निरुपद्रवी होता, पण लोकांना तो विक्षिप्त वाटत असे. त्याचं गावावर म्हणजे कॉन्कर्डवर अतिशय प्रेम होत. तो खाली पाहून गावातून फिरत राहे, रानातून भटकत राहे. गावाभोवती मोकळं रान व वनविभाग होता. मुस्के, ताकीत व सँडबरी नद्या होत्या. त्यांचा संगम झाला की मेरीमॅक व कॉन्कर्ड या नद्या बनून वाहत. त्यात परिसरात थोरो रमत असे. त्याचं निसर्गावर अतिशय प्रेम होतं, हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. त्याचं शिक्षण त्याच्या गावी व केम्ब्रिज येथे झालं. केम्ब्रिजला तो रमला नाही, पण केम्ब्रिजच्या महाविद्यालयामध्ये ग्रंथांचा सहवास झाला. त्यामध्ये तो रमला. प्रचंड वाचन केलं. देशी विदेशी लेखकांची पुस्तकं, प्राचीन अर्वाचीन पुस्तकं त्यांनी वाचली. त्यामध्ये त्याला रस वाटू लागला. वाचनामध्ये आणि लेखनामध्ये त्यांनी आपला केम्ब्रिजचा जीवनकाल व्यतीत केला. तो जे काही वाचत असे आणि पाहत असे त्याचं एक जर्नल ठेवीत असे. त्याला आपण दैनिकी म्हणतो. तो ते लिहू लागला. त्यात तो निसर्गविषयक आपलं निरीक्षण त्यांची तयार झाली. त्याची चिंतनिका हे एक पुस्तक हा, सरांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय वाटतं. ते त्यानं वॉल्डन नावाच्या 2 वर्षाहून अधिक काळ राहून लिहिलं आहे. त्यात त्यानं अनेक विषयावर आपले विचार मांडले आहेत. तो आजही ते विचार आजही नवे वाटतात. अक्षर वाङ्मयात या पुस्तकाचा समावेश होतो. वॉल्डन या पुस्तकाचा मराठीतील थोर विदुषी दुर्गा भागवत यांनी उत्तम अनुवाद केला आहे. तो मराठी वाचकांना अतिशय आवडलेला आहे आणि त्यांच्यात तो अनुवाद अतिशय प्रिय आणि लोकप्रिय आहे. तो विद्यार्थ्यांनी अवश्य वाचलं पाहिजे असं मी जरूर सुचवेन. कारण थोरो हा साक्षेपी लेखक होता. दुर्दैवानं त्याला अवघ्या 45 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं. तरी पण त्याची साहित्य संपदा अजरामर ठरली. वॉल्डन तळ्याकाठी त्यानं एक
झोपडी तयार केली होती आणि तिच्याच शेजारी रान तयार करून त्यात त्यानं शेंगा आणि इतर धान्य उत्पन्न केलं आणि त्यावर तो आपली भूक भागवीत असे. कधी कधी वांडण तळ्यातील मासे पकडूनही आपली पोटपूजा करीत असे. उर्वरित काळ तो वाचनात व लेखनात मग्न असे. नाहीतर तेथील निसर्ग निरीक्षण, तेथील प्राणी पशु पक्षी यांना तो आपल्या आवडीचा विषय असल्यामुळे पाहत बसत असे, फिरत असे. या पुस्तकातील पहिलं प्रकरण इकॉनॉमी म्हणजे मितव्यय या विषयावर म्हणजे काटकसर या विषयावर आहे. काटकसरीचं महत्व त्याने या प्रकरणात अनेक परीनं आपल्याला पटवून दिलं आहे. ज्याची या पुस्तकात उद्बोधक अशी वचनं आणि अवतरण आणि अतिशय सुभाषित वजा वाक्य रचना अनेक ठिकाणी केलेली आहे. त्यापैकी काही वचनं मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. त्यांना असं म्हटलेलं आहे, ज्यांची मने चैतन्याने आणि आरोग्याने रसरसलेली असतात त्यांना सूर्योदय स्वच्छ जाणवतो. दुसरं वाक्य आहे, तत्वद्वैता हा राहणीच्या बाबतीतही आपल्या काळाच्या पुढे असतो. असे विचार मौक्तिक अनुपणी भेटतात. पॉलिटिकल इकॉनॉमी हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला जातो, अर्थशास्त्र म्हणून शिकवला जातो, पण जीवनातले अर्थशास्त्र शिकवले जात नाही. परिणामी विद्यार्थी आपल्या बापाला कर्जात ढकलतो. असे कालजयी विचार थोरो या पुस्तकात मांडतो. वर्तमानपत्रात गाव गप्पा वाचायला मिळतात. याबाबत लिहिताना थोरो लिहितो, संस्मरणीय अशी कुठलीच बातमी मी कधी वर्तमानपत्रात वाचलेली नाही. मग आपण काय वाचतो तर कुण्या माणसाला लुटले आहे, कुणाचा खून झाला आहे, कुणी अपघातात मेलं आहे किंवा एखादे घर जळले आहे किंवा गलबत बुडाले आहे. मित्रांनो, वाचन यानं थोडं न केलेली आहे. तो म्हणतो, आपापल्या कार्याची निवड जर थोडी बुद्धिपुरस्सर आपण केली तर कदाचित सारी माणसे उत्तम पैकी विद्यार्थी व प्रेक्षक होऊ शकतात. कारण माणसाच्या संचितात साऱ्यांचेच कुतूहल सामावलेले असते. कवी कमरुद्दीन मस्त म्हणतो, बसलेले असूनही आध्यात्मिक जगाच्या प्रदेशातून धावत राहणे हा लाभ मला पुस्तकापासून मिळाला आहे. चांगलं वाचणे म्हणजे खरी पुस्तक खऱ्या भावबळानं वाचणे, असे वाचन एक श्रेयस्कर व्यायाम व परिपाठ असतो, असं तो एके ठिकाणी म्हणतो. मित्रांनो, लौकिक अलौकिक गोष्टी थोडं आपल्या या पुस्तकात पुष्कळ ठिकाणी सविस्तरपणे सांगतो, मांडतो. थोडं आपल्या शेताची निगा करतो, त्याचा जमा खर्चही ठेवतो. त्या जमा खर्चामध्ये उदळ, नांगरणी, ढेकळे फोडणे, ओळी करणे, कडधान्याचे बियाणे विकत घेणे, बटाटे वाटाणे इत्यादी धान्य विकत घेणे व आपल्या शेतात पेरणे यासाठी केलेला खर्च त्यानं 14 म्हणजे अमेरिकन चलनामध्ये 1472 असं सांगितलं आहे. आणि उत्पन्न त्यांनी जे झालेलं आहे ते 2344 असं झालेलं आहे. त्याच्यातलं काही उत्पादन त्यांनी विकलं
आणि त्यातून खर्च स्वतःसाठी ठेवलेल्या वस्तूंचा वापर केल्यामुळे वजा जाता त्याच्याकडे शिल्लक 871 शिल्लक राहते. अशी ही अतिशय तपशीलवार माहिती त्यानं आपल्या शेतात उत्पन्न केलेल्या आणि खर्च केलेल्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. थोरो हा आपल्या झोपडीमध्ये राहत असे, त्याला अतिशय एकांत प्रिय असे, तरी सुद्धा त्याच्याकडे त्याचे मित्र आणि काही पाहुणे येत असत. या पाहुण्यासाठी तो अतिशय आतिथ्यशीलपणे व्यवस्थित करत असे. त्यानं आपल्या पाहुण्यांची ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली असे त्याबद्दल तो एका ठिकाणी म्हणतो की आपल्याकडे पाहुणे आले की मी त्यांची व्यवस्था कशी करतो हे वाचण्यासारखं आहे. तो म्हणतो, माझी सर्वोत्कृष्ट खोली, माझी आरामाची खोली आणि एकांताची खोली, जी नेहमी जनसंगतीसाठी उठण्या बसण्यासाठी सज्ज असेल, तिच्या भुईवरच्या जाजमावर सूर्यकिरण क्वचितच पडत असत. ती खोली कुठली असेल म्हणाल तर माझ्या घरामागील देवदारांची झाडी. तर या देवदाराच्या झाडीच्या सावलीला तो खोली म्हणतो आणि निवांतपणे आपल्या मित्रांसोबत चर्चा करतो, बोलतो. थोरोनं ज्या तळ्यावर वस्ती केली होती त्या भागामध्ये अनेक तळी होती. त्या तळ्यांबद्दल आणि ज्या तळ्यावर तो राहत होता त्या तळ्याबद्दल व माशाबद्दल एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. तो असा की मी एकदा माझा उतावळा मित्र सकाळपासून तळ्यावर मासे पकडीत बसला होता. त्याकडे गेलो. तो एखाद्या बदकाप्रमाणे किंवा वाहत्या पानाप्रमाणे शांत आणि निश्चल बसलेला होता आणि सकाळपासून वेगवेगळी तत्वज्ञाने अंमलात आणून शेवटी त्याने मी आलो त्यावेळी मनाशी पक्के ठरवले की आपण कोनो वाईटच्या प्राचीन संप्रदायाचे आहोत. इथे दुसरा एक त्याच्याहून थोडासा वयस्कर असा माणूस होता. मोठा उत्तम मासे धरू आणि सर्व तऱ्हेच्या लाकूड कामात तरवेज असा होता. माझे घर पाहून तो मोठ्या आनंदानं म्हणाला की हे घर मासे धरणाऱ्यांच्या सोयीसाठी बांधले आहे. तर मित्रांनो, वॉल्डन बद्दल तो लिहितो की वॉल्डनचे दृश्य, वॉल्डन या तळ्याबद्दल थोरो पण लिहितो की दृश्य तसे लहानसे खूप भव्यतामुळेच नेहमी इथे येत नाही किंवा त्याच्याशी वस्ती करत नाही. त्याच्यापासून अन्य कुणाला त्याच्यासारखेच त्याच्यात फारसे स्वारस्यही वाटणार नाही. तरी पण हे सर्व इतके काही विमल व गहन आहे की त्याच्याबद्दल काही सांगितल्या वाचून राहत नाही. अर्धा मैल लांब व 2.25 मैल रुंद असलेली ही अति स्वच्छ खोल आणि हिरवी पुष्करणी आहे आणि तिचा विस्तार अदमासे 61.5 एकरांची आहे. देवदार आणि सीता सुपारीच्या वृक्षांच्या झाडीतून हा अखंड झरा वाहतो. किती सुंदर वर्णन आहे हे वॉल्डनचे. थोरोला एकांत फार आवडतो. तो म्हणतो, माझ्या घरात विपुल गती राहण्याची सोय आहे. सकाळच्या प्रहरी तर कुणी भेटावंसे येतच नाही. अशा वेळी तर विशेष मी मुद्दामच काही उपमा इथे योजतो, म्हणजे मला माझ्या परिस्थितीची जाणीव इतरांना नीटपणे करून देता येईल. तळ्यात
जो लून पान पक्षी मोठ्याने हसतो आहे त्याच्याहून किंवा प्रत्यक्ष वाल्डनहून मी अधिक एकाकी किंवा विजन्म असत नाही. मी विचारतो त्या एकाकी तळ्याला कुणी सोबत करते सांगा पाहू. वाल्यांबद्दल कितीतरी लिहिता येईल म्हणून मी आता थोरूच्या दुसऱ्या एका पुस्तकाकडे वळतो. ते पुस्तक आहे केप कॉड. याचा मी अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये. जमिनीचा एखादा वेडा वाकडा भूभाग समुद्रात गेलेला असतो त्याला आपण भूशीर म्हणतो. केप कॉड हे असेच एक भूशीर आहे. ते उत्तर अमेरिकेत आहे. या भूशिराच्या दोन्ही बाजूनं म्हणजे अटलांटिकच्या बाजूनं आणि उपसागराच्या बाजून थोरोनं जे अनेकदा भटकंती केली आहे त्या भटकंतीचं इतिवृत्त म्हणजे थोरूचं केप कॉड हे पुस्तक आहे. त्यात एकूण 10 प्रकरणे आहेत. केप कॉड या पुस्तकात थोरोनं मानव आणि निसर्ग यांच्यातील संवादी आणि संघर्षपूर्ण नात्याचा वेध घेतला आहे. समुद्र हा निसर्गाचं रूप आहे. ते सुखद आहे तसं रौद्र भीषण पण आहे. ते दर्यावर्दी खलासी इतर लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न तर सोडवतोच तसा तो माणसाच्या विनाशालाही कारणीभूत ठरतो. हे थोरून आपल्या या पुस्तकात लक्षात आणून दिलं आहे. थोरचं हे निसर्ग विषयक तत्वज्ञान मराठी वाचकांना परिचित नव्हतं. ते या पुस्तकामुळे परिचित झालं आहे. पहिल्या प्रकरणात एक फुटलेल्या जहाजाची कहाणी येते. बाकीच्या प्रकरणातून समुद्राचं अमर्याद शक्तीचं दर्शन या प्रकरणातून घडतं हे तर खरंच आहे. पण त्या भूशिरावरील लोक, त्यांची जीवनशैली, त्यांची घरं, त्यांचं जगणं, तिथले खडकाळ व खचणारे किनारे, मिठागरे, दर्या, लहान लहान तळी, जमीन, वनस्पती, पवनचक्क्या, दीपग्रह, झाड, पशु पक्षी, तेथील लोकांच्या निर्वाहाची साधनं या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याचबरोबर थोरूच्या वर्णन शैलीची, नीतिमत्ता, आकलन क्षमतेची, सृष्टी पदार्थातील त्याच्या आवडीची, जिज्ञासेची व ज्ञानराशीची ही आपल्याला ओळख या पुस्तकात होते. मित्रांनो, ही थोडक्यात माहिती या पुस्तकाबद्दल मी दिली आहे याची मला कल्पना आहे. पण थोरो बद्दल त्याचा मित्र राल्फ वाल्डो इमर्सन यानं थोरोच्या अंत्य दर्शनाच्या वेळी, अंत्यविधीच्या वेळी जे उद्गार काढलेले आहेत ते मननीय आहेत. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. थोरो सारखा दुसरा अमेरिकन अजून झालाच नाही. त्याचं शरीर आणि मन यांचं आरोग्य अद्भुत होतं. 16 रॉडचे अंतर मोजायला दुसऱ्या माणसाला जिथे दोरी आणि फुटपट्टी लागते तेथे हे अंतर तो आपल्या पावलांनी सहज अचूक मापून टाकी. रात्री गर्द रानातही त्याला आपला मार्ग अचूक गवसे. तो म्हणायचा की माझ्या डोळ्यापेक्षा माझे पाय मला बरोबर वाट दाखवतात. एखाद्या झाडाची उंची केवळ नजरेनच तो बरोबर सांगू शकेल. केवळ नजरेने एखाद्या वासराचे किंवा डुकराचं वजन काय आहे हे तो विक्रेत्याप्रमाणे सांगू शकत असे. पाठीभर सुट्या पेन्सिली असल्या तरी प्रत्येक वेळी हात घालून त्यातून नेमक्या डझनभर पेन्सिली तर तो वर काढत असे. तो उत्तम पोहणारा होता, धावणारा होता, बर्फावरचा घसरगडी होता. तो उत्तम नाविक होता आणि या प्रदेशातल्या कुठल्याही माणसापेक्षा एका दिवसात तो अधिक
अंतर चालू शकत होता. त्याच्या या शरीराचा आणि त्या मनाचा परस्पर संबंध तर किती सूक्ष्म आणि सरळ होता म्हणून सांगावं. त्याची व्यवहारी दृष्टी निकोप होती, त्याचे हात दणकट होते, त्याची दृष्टी अचूक होती आणि स्मरणशक्ती तर प्रबळ होतीच. त्याचा सुज्ञपणा अतिउत्कृष्ट होता. एवढे बोलून इमर्सन एखादे भाकीत करावे तसा म्हणतो की अजून आपल्या देशाला आपण केवढा मोठा सुपुत्र गमावून बसलो याची जाणीव अंशतः झालेली नाही. त्याने जी कामे करायला घेतलेली होती ती दुसऱ्या कोणालाही पुरी करता येण्यासारखी नाहीत. असं असताना हा माणूस मधूनच तडकाफडकी आपल्यातून निघून जातो. ही गोष्ट मनाला काही पटत नाही, विद्ध कर. एक प्रकारची चीडही येते, कारण सृष्टीतून या थोर महात्म्याने अशा तऱ्हेच्या अशोभनीय पद्धतीने आपल्या वरिष्ठांना आणि सोबत्यांना आपण कोण आहोत याची जाणीव करून दिल्याशिवाय प्रयाण करावे ही गोष्ट बरी नव्हे. परंतु काही का असेल तो स्वतः मात्र समाधानी आहे. त्याचा आत्मा अतिश्रेष्ठ समाजात व्यवसायास वावरण्यासारखा होता. आपल्या तोकड्या आयुष्यात या जगातली सारी कुशलता त्यानं वापरून संपवून टाकली होती. जिथे जिथे सौंदर्य आहे तिथे तिथे त्याची वस्ती आहे. या शब्दांनी, गौरवपर शब्दांनी थोरोला इमर्सनने अभिवादन केले. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये सुद्धा आताच ज्यांचा उल्लेख बहिणाबाई चौधरी यांचा झालेला आहे, त्या निसर्ग कन्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांची गाणी, त्यांच्या कविता आवर्जून वाचाव्यात अशा आहेत. मारुती चित्तमपल्ली यांचं चकवा चांदणं हे आत्मचरित्र आहे, तेही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी वाचावे. व्यंकटेश माडगुळकर यांचं जंगलातले दिवस हे पुस्तक अतिशय मननीय आहे आणि अनुभव सुद्धा अतिशय आपल्याला आवडतील अशा प्रकारचे आहे. त्यांच्या लेखणीतून निसर्ग आकार धारण करत असे, चित्रातून आकार धारण करत असे, रेषातून तो उमटत असे. अशा तऱ्हेचे आपल्या मराठीतील अनेक लेखक आपल्या समोर आहेत. त्यांचे पुस्तक तुम्ही मिळवून वाचा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. एवढे बोलून मी माझे हे लांबलेलं किंवा तोकडं असं भाषण संपवतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. खूप महत्वाचं विश्लेषण आपण मांडलं आहे. काही मुलांचे प्रश्न असतील तर आपण त्यांच्याशी संवाद साधावा. मला खूप आनंद वाटतो की भालचंद्र नेमाडे गुरुजी, नादो महानोर सर, वसंत आबाजी डहाके यांच्या सानिध्यातले आपण एक महान विचारवंत म्हणून आपण सध्या आहात. तुमच्यासारखे वरिष्ठ यांचे हात आमच्या डोक्यावरती असल्यामुळे आम्ही हे काम करू शकतो. डेव्हिड थोरो, हेनरी डेव्हिड थोरो यांचा कार्यकाळ तसा 1817 ते 1862 या काळात त्यांनी पर्यावरण वादाला जन्म दिला आणि पर्यावरण वाद खरे तर सर्वप्रथम मांडणारा या जगातला विचारवंत म्हणून हेनरी डेव्हिड थोरोकडे बघितलं जातं. हेनरी डेव्हिड थोरो यांचं पहिलं पुस्तक वॉर्डन हे सगळीकडे आलेलं होतं, परंतु केप कॉड हे मात्र आलेलं नव्हतं आणि मराठी भाषेला केप कॉडची देणगी तुम्ही दिलीत. हेनरी डेव्हिड थोरो असं म्हणतो की जसं निसर्ग
मानवाचं पालन पोषण करतो तसा निसर्गच मानवाचा नाशही करू शकतो. आणि ज्या निसर्गात राहून हेनरी डेव्हिड थोरो